श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला येते 29 जुलैला गुरुपौर्णिमे आहे, तर ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, स्वामींची पंचोपचार पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, तसेच या दिवशी सत्यनारायण पूजन पण आहे, तर त्याचा योग्य वेळ काय आहे, योग्य तिथी काय आहे, तर ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी प्रत्येक भक्ताने जाणून घ्यायला हवी, कारण एका चुकीच्या पद्धतीने पूजा किंवा चुकीच्या दिवशी केलेला उपवास आपल्याला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळू देत नाही। आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमा हा अत्यंत पवित्र सणाबद्दल। यावर्षी गुरुपौर्णिमा नेमकं कधी आहे, स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करायची, गुरुपौर्णिमेचा उपवास कोणी करावा आणि कसा करावा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायणची पूजा नेमकी केव्हा करावी, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या पूजेला अजून फलदायी बनवणार आहे। तर मग चला सुरुवात करूया। गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि तिचं महत्त्व काय। आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुला देवाहूनही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे, कारण देव आपल्याला जन्म देतो पण गुरु आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो। म्हणूनच गुरु शब्दाचा अर्थच मुळी असा आहे की जो अंधकार दूर करतो। गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे त्याचा नाश करणारा। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं। वेदव्यासांनी महाभारत लिहिलं, वेद विभागले, पुराण रचले, म्हणजे त्यांनी संपूर्ण मानवजातीला ज्ञानाचा प्रकाश दिला, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस गुरूंच्या पूजेसाठी समर्पित केला जातो। आता यावर्षी गुरुपौर्णिमा म्हणजेच 2026 सालची गुरुपौर्णिमा नेमकं कधी आहे, तर पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी सुरू होते आणि 29 जुलै 2026 रोजी रात्री समाप्त होते। आता गुरुपौर्णिमा हा सण बुधवारी 29 जुलैला साजरा केला जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या कॅलेंडरमध्ये 29 तारखेला नोंदवून ठेवा। तुम्हाला पूजेची तयारी वेळेवर करता येईल। गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आता आपण बघूया। हा दिवस नेमका कसा साजरा करायचा, सगळ्यात आधी सांगते की या दिवशी पहाटे लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्ता उठणं सगळ्यात उत्तम मानलं जातं, कारण त्यावेळी वातावरण शांत असतं आणि मन एकाग्र होण्यास मदत होते। उठल्यानंतर स्नान करायचं, स्वच्छ आणि शक्यतो नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करायचे, त्यातील घरातील देवघर स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी आणि फुलांनी सजावट करावी। ज्यांना आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती घरी ठेवायची आहे त्यांनी ती स्वच्छ करून योग्य जागी स्थापित करावी। या दिवशी सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंचा म्हणजे ज्यांनी आपल्याला जीवनात मार्गदर्शन केलं अशा गुरूंचं किंवा आध्यात्मिक गुरूंचं स्मरण करावे, त्यांना मनोमन नमस्कार करावा। त्यांचे गुरु आहेत त्यांनी शक्य असल्यास प्रत्यक्ष जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि त्यांचा आदर सन्मान करावा। जे प्रत्यक्ष जाऊ शकत नाही त्यांनी फोन करून मनातल्या मनात त्यांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करावी। घरामध्ये आपण दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, शंकराचार्य किंवा आपल्या कुलदैवताच्या रूपात गुरुतत्वाची पूजा तुम्ही करू शकतात। या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं। काही घरांमध्ये संपूर्ण दिवसभर गुरुचरित्र वाचलं जातं, तर काही ठिकाणी फक्त काही अध्याय वाचले जातात। हे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आपण करत असतो। गुरुचरित्राच्या पारायणाने मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा घरात होते। या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे। गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावं, तसेच वस्त्रदान करावं किंवा आपल्या शक्तीनुसार दक्षिणा द्यावी। ब्राह्मण भोजन घालण्याची ही पद्धत आहे। तसेच बऱ्याच घरांमध्ये संध्याकाळी घरातील सर्वांनी एकत्र बसून आरती करावे आणि प्रसादाचं वाटप करावं। लहान मुलांना या दिवसाचं महत्त्व समजून सांगावं, जेणेकरून त्यांच्यातही गुरुबद्दल आदराची भावना लहानपणापासूनच रुजेल। स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करावी तर आपण बघूया। स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा म्हणजे 5 उपचारांनी केली जाणारी ही पूजा अतिशय साधी आणि सोपी आहे। तर साधी आणि सोपी आहे तर कमी वेळात होणारी, त्यांना रोजच्या धावपळीत जास्त वेळ मिळत नाही अशा भक्तांसाठी ही पूजा पद्धत अतिशय उपयुक्त आहे। पूजेला सुरुवात करण्याआधी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाण्याने किंवा ओल्या कापडाने पुसून घ्यावा। त्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरावं आणि त्यावर स्वामींची प्रतिमा स्थापित करावी। आता पंचोपचार पूजेतील पहिला उपचार म्हणजे स्वामींना गंध लावावा, चंदनाचा किंवा हळद कुंकवाचा टिळा लावावा। दुसरा उपचार म्हणजे पुष्प स्वामींना म्हणजे ताजी फुलं अर्पण करायची।
जास्वंदाचं फूल स्वामींना खूप प्रिय मानलं जातं. आणि तिसरा उपचार म्हणजे स्वामींसमोर धूप, स्वामींसमोर अगरबत्ती लावून सुगंधित वातावरण करावं. आणि चौथा उपचार म्हणजे स्वामींना दीप लावावा, तुपाचा किंवा तेलाचा. आणि पाचवा आणि शेवटचा उपचार म्हणजे नैवेद्य स्वामींना दाखवायचा गोडाचा. म्हणजे स्वामींना शिऱ्याचा नैवेद्य दाखवा, किंवा तुम्ही बेसनाचे लाडू त्यांना खूप प्रिय आहे तर तेही दाखवू शकतात. हे 5 उपचार झाल्यानंतर स्वामींची आरती म्हणावी. आरती करताना मनात शुद्ध श्रद्धा आणि भक्तिभाव असावा. आणि जर तुमच्याकडे फोटो नसेल, मूर्ती जर असेल तर मूर्तीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आधी पाण्याने करायचा, किंवा तुम्ही दही दुधाने करू शकतात. ते करत असताना तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. जर कोणताही मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ असा म्हणत तुम्ही मंत्र म्हणून त्यांना अभिषेक घालू शकतात, किंवा तुम्ही पुरुषसूक्त म्हणून तुम्ही त्यांना अभिषेक घालू शकता. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची. त्याला जसं मी सांगितलं पंचोपचार पूजा म्हणजे त्यांना गंध लावून त्यांची 5 उपचार करून त्यांची पूजा करायची आहे. आता तुम्हाला शक्य झाल्यास 108 वेळा करावा, किंवा जपासाठी तुम्ही तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरू शकतात. जपानंतर स्वामींसमोर नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा किंवा अडचणी त्यांच्यासमोर मांडायच्या आणि त्यांचे आशीर्वाद मागायचे. शेवटी प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवलेला पदार्थ सर्वांना वाटावा. या पंचोपचार पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूजा वेळेच्या किंवा साधनांच्या कमतरतेमुळे कधीही अपूर्ण वाटत नाही, कारण भावनेला आणि श्रद्धेला यात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यामुळे ही पूजा करताना मनात कुठलाही भीती किंवा शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने ही पूजा करावी. गुरुपौर्णिमेचा उपवास कोणी आणि कसा करावा, तर गुरुपौर्णिमेचा उपवास या दिवशी करतात, कारण असं मानलं जातं की या दिवशी उपवास केल्याने गुरुकृपा लवकर प्राप्त होते आणि मन तसं शरीर दोन्ही शुद्ध होतात. हा उपवास कोण करू शकतं, तर भक्त नियमितपणे जे व्रत करतात, वैकल्य करतात, किंवा ज्यांना आपल्या गुरूंप्रती विशेष श्रद्धा व्यक्त करायची आहे असे सर्वजण हा उपवास करू शकतात. लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्ती मात्र कडक उपवास करू नये. फक्त फलाहार घेऊन किंवा साधा आहार घेऊन तुम्ही या दिवसाचं उपवास करू शकतात. तर ज्या गरोदर बायका आहेत त्यांनीही या दिवशी उपवास करायचा नसतो, फक्त श्रद्धा ठेवायची असती. आणि सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर उपवासाचा संकल्प करावा. संकल्प करताना मनात असा भाव ठेवावा की मी हा उपवास माझ्या गुरूंच्या कृपेसाठी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करत आहे. ज्यांनी पूर्ण दिवस निर्जळी उपवास करायचा आहे त्यांनी पाणीही न पिता उपवास करावा, पण हे फक्त शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनीच करावा. आता या दिवशी शक्यतो फळाहार करणं कधीही चांगलं आहे. आणि या दिवसापासून कांदा, लसूण आणि धान्यापासून बनवलेले पदार्थ टाळायचे असतात. तसेच उपवास करताना दिवसभर मनात गुरूंचं स्मरण ठेवायचं. शक्य असल्यास गुरुचरित्राचं वाचन करा, किंवा स्वामी चरित्राचं वाचन करा, किंवा माळ जप करा. तुमचा जो गुरु असेल त्यांचं नामस्मरण करा. या दिवशी अन्न ग्रहण करावं. हे लक्षात ठेवा की उपवास हा केवळ शरीराला उपाशी ठेवण्यासाठी नसतो, तर तो मनाला शुद्ध आणि एकाग्र करण्यासाठी असतो. त्यामुळे आपण नकारात्मक विचार मनात येऊ द्यायचे नाही आणि शांत प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायचा. आता सत्यनारायणची पूजा केव्हा करावी, तर आता शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्यनारायणची पूजा. हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो, कारण दर पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा भरपूर जण करत असतात. तर सत्यनारायणची पूजा ही कोणत्याही पौर्णिमेला करता येते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सत्यनारायणची पूजा करू शकतात. ही अत्यंत शुभ आणि फलदायी वेळ मानली जाते, कारण याच दिवशी गुरुतत्व आणि विष्णुतत्व या दोन्हींचा एकत्रित लाभ भक्तांना मिळतो. आणि सत्यनारायण पूजा करण्यासाठी पौर्णिमा ही सर्वोत्तम तिथी मानली जाते. याशिवाय एकादशी, संकष्ट चतुर्थी किंवा एखादा शुभ प्रसंग जसं की घरात नवीन वस्तूची खरेदी, नवीन घरात प्रवेश, लग्न, मुंज किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्यनारायणची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करायची आहे. म्हणजेच प्रदोष काळामध्ये आपण ही पूजा करत असतो. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7 हा प्रदोष काळ असतो. यात जी केलेली पूजा आहे तर ती खूप फलदायी मानली जाते. तर तुम्हाला फोटो ठेवायचा आहे सत्यनारायणचा. पूजेसाठी केळीचं पानं, आंब्याची पानं किंवा तोरण वापरून मंडप सजवायचा आहे. पूजेमध्ये कलश स्थापना करून
त्यात पाणी, सुपारी, नाणी आणि आंब्याची पानं ठेवावीत. त्यानंतर विधिवत पूजा करून सत्यनारायणची कथा वाचवावी किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून वाचून घ्यावी आणि नंतर शिऱ्याचा प्रसाद करायचा असतो आणि तो सर्वांना वाटायचा असतो. कारण पूजेत शिरा हा नैवेद्य म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याशिवाय ही पूजा अपूर्ण समजली जाते. आता बरेच जण श्रद्धेपोटी या पूजा वगैरे करत असतात, परंतु त्याचं फळही त्यांना तितक्याच पटीनं जास्त भेटत असतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही गुरुपौर्णिमा नक्कीच साजरी करा. श्री स्वामी समर्थ.